नमस्कार मंडळी, आज मी आलेले आहे त्रिपुरामध्ये. त्रिपुरा हे आहे राज्य आहे, त्याच्यातलं अगरतला हे तिथली सिटी आहे. त्या सिटीमध्ये मी आलेली आहे. विशेष इथे येण्याचं कारण की त्रिपुरा सुंदरी मंदिर आहे इथे. त्या देवीच्या दर्शनाला मला यायचं होतं आणि हे अगरतलामधले एक राजाचं पॅलेस आहे, तर तिथे आम्ही आल्या आल्याच फिरायला निघालो. जास्त वेळ नाही घेत कारण की व्हिडिओ खूप लांब लचक होतो, त्यामुळे नको वाटते मला. शॉर्टमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करते. सुरुवात आहे, व्हिडिओ शिकते एडिटिंग करणं. मला नाही येत, जमतं तेवढं नाही, नाही जमत एवढं मला. तर हे आहे पॅलेस. असू द्या, हे आहे पॅलेस. आणि चला तर पॅलेस बघूया. हे पॅलेस बघितल्यावर मला ताजमहलसारखं थोडं फिलिंग, म्हणजे ताजमहलच्या समोर पण असा लांब लचक असा रोड आहे आणि मध्ये पाणी वगैरे आहे. तर सुंदर असं हे पॅलेस आहे, छान आहे. आणि अगरतला या सिटीमध्येच आहे. आम्ही मॉर्निंगला संध्याकाळी निघालो, आम्ही दुपारी वगैरे पोचलो हॉटेलला आणि संध्याकाळी फिरायला निघालो. तर सुंदर आहे, चला जवळून बघूया. छान आहे, इथल्या राजांचं आहे हे पॅलेस आणि सुंदर आहे. आतमध्ये त्यांनी भरपूर गोष्टी बघण्यासारख्या आहे, पण आतमध्ये कॅमेरा अलाउ नाही आहे, त्यामुळे इथपर्यंतच कॅमेरा आम्ही आहे. खूप छान पेंटिंग्स, इथली माहिती, युद्ध, सगळ्या गोष्टी आतमध्ये त्यांनी दिसलेल्या आहे. आणि हा आहे तिथला संध्याकाळचा म्हणजे व्ह्यू. ते छान दिसत होतं, लाईटिंग वगैरे खूप छान होती. आणि सगळं फिरून, मार्केट वगैरे सगळं फिरून आम्ही हॉटेलला परत आलो. हॉटेलमध्ये थोडा फेरफटका मारला, थोडं बसलो कारण की जेवणची ऑर्डर दिलेली होती, तर वेळ होता आम्हाला. तर तेच थोडं फ्रेश वगैरे झालो रूममध्ये जाऊन वगैरे, आणि जेवण वगैरे करायचं होतं आम्हाला, त्यामुळं आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला जायचं होतं एका ठिकाणीच. तेच ठिकाण बघायला आम्ही आलेलो. तर चला जाऊया. आणि हे रूम आणि जेवण करायचं वेटिंग, आणि थोडी थंडी होती संध्याकाळी, त्यामुळे मी स्वेटर वगैरे घातलेलं, छान वाटत होतं. आम्ही आलो आहे त्रिपुरा सुंदरीला, त्रिपुरा मंदिरामध्ये. तर भारतातील त्रिपुरा राज्यात त्रिपुरा सुंदरी मंदिर आहे. त्रिपुरा राज्याची राजधानी अगरतलापासून अवघ्या 55 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गोमती जिल्ह्यामध्ये उदयपूर या गावात त्रिपुरा सुंदरी मंदिर आहे. त्रिपुरा सुंदरी मंदिर खूप छान आहे. त्रिपुरा सुंदरीला दुर्गा आणि महाकालीप्रमाणेच पार्वती देवीचे रूप म्हणून दर्शविले जाते बरं का. ती भगवान शिव यांच्यासह आदी निर्माता आहे. त्रिपुरा सुंदर ही स्त्रीकुलांच्या परंपरेनुसार देवी आदी परमशक्तीचा सर्वोच्च पैलू आहे. ती दश महाविद्यामध्ये 3ऱ्या स्थानावर आहे. तर असं आहे आणि छान मंदिर आहे, खूप सुंदर मला वाटलं इथे आणि प्रसन्न वाटलं मंदिरामध्ये जाऊन. गर्दी खूप असते नवरात्रामध्ये, तर खूपच गर्दी असते, त्यामुळं छान आहे आणि मला आवडलं मंदिर. आणि इथे आणखी एक आहे की तुम्ही एकदा इच्छा इथे मागितली की ती इच्छा पूर्ण होते असं म्हटलं जातं. छान वाटलं मला, म्हणजे शक्तिपीठापैकी एक आहे. आणि माता महाकालीची देवीचे मंदिर किंवा दुर्गा पार्वतीचं हे आहे रूप, तर छान वाटलं. आम्ही इथे बऱ्याच वेळ थांबलो. तिथले संत वगैरे, महाराज वगैरे आम्हाला भेटले, छान बोलले ते. आधी इथे खूप विद्या वगैरे चालायच्या, आता नाही पूर्वीसारखं चालत काही, पण छान पूजा झाल्यावर खूप छान प्रसन्न वाटलं आम्हाला. आणि पूजा पण खूप सुरेख सुंदर झाली. आणि त्रिपुरा सुंदरी म्हणजे खरंच खूप सुंदर असं देवीचं रूप आहे. आणि महात्रिपुरा सुंदरी, षोडशी, ललिता, लीलावती, लीलामती, ललिता कांबिका, लीलेतेशी, लीलेश्वरी आणि ललिता गौरी, रेणुका तथा राजराजेश्वरी पण म्हणतात. भरपूर नाव आहे देवींचे. आणि अर्थातच देवी म्हटल्यावर आपण मा दुर्गा, मा पार्वती यांचं रूप मानतो. तर इथे एक छान हे आहे, इथे फिश वगैरे आहे, त्या फिशला खाणं वगैरे देतात. छोटं मोठं खाणं आपण त्यांना टाकू शकते. इथे मार्केट आहे, मार्केट आणि लगेच शिडीवरून हे. पण इथे गर्दी याच्यामुळं म्हणजे नवरात्रात खूप गर्दी असते, अख्खी लाईन वगैरे असते, पण आम्ही गेलो त्यावेळेस थोडी गर्दी कमी होती, त्यामुळे लकीली आमचं दर्शन लवकर झालं. आणि इथून आम्ही निघालो आहे आता दुसऱ्या ठिकाणावर. तर तिथे जे उदयपूर म्हणून आहे तिथे.
तर छान आहे, एकदा तरी त्रिपुरा सुंदरीला तुम्ही दर्शन द्या. छान आहे. आपल्या भारतामध्ये भरपूर ठिकाणं अशी आहेत की ते आपल्याला काही गोष्टी आपल्याला माहीत पण नसतात. तर आम्ही निघालो आणखी एक पॅलेस बघायला उदयपूरमध्ये. इथले राजा विकेंडमध्ये म्हणजे सुट्ट्यामध्ये ते इथे आपली फॅमिली घेऊन यायचे असं ते सांगत होते आम्हाला. पूर्ण चारी बाजूनी त्या महलच्या पाणी आहे. तर सुंदर आहे, खूप छान फिलिंग येत होती. म्हणजे ते नाव वगैरे जाताना वगैरे आम्हाला छान वाटायचं खूप. आम्ही पण नावमध्ये बसून चाललेलो. तर हे बघा किती छान नाव आहे आणि खूप सुंदर असा व्ह्यू वाटायचा आम्हाला. आणि महल जसं जसं जवळ येत होतं ते आणखीनच म्हणजे उत्सुकता वाढली आणि सुंदर होतं बरं का महल. म्हणजे अगदी मला उदयपूर हे त्रिपुरामधलं उदयपूर आहे, तर मला राजस्थानचीच आठवण झाली इथे. आणि छान महल म्हणजे पाण्यामध्ये बघा त्याची प्रतिकृती किती सुंदर दिसत आहे. तर आलो आम्ही, नीर महल म्हणून या महलचं नाव आहे. हे बघा आतमध्ये आम्ही एंटर केलं आणि आतमध्ये खूप सुरेख खूप सुंदर असं महल आहे. खूप छान गार्डन आहे इथे आणि छान राजा महाराजाच्या ज्या जशा विंडोज घर दरवाजे खूप सुंदर होतं खरंच. म्हणजे मला तर आवडलं. आणि छोट्या छोट्या पायऱ्या कुठे कुठे आहेत आणि सीडी आणि खाली मार्बल लावलेली छान छान. आणि मेंटेन पण छान होतं, खूप जुनं असून सुद्धा मेंटेन खूप छान होतं. तर चला बघूया आतमध्ये छोटे छोटे रूम्स हॉल खूप सुंदर होतं. हे बघा हे असा झरोका म्हणजे किती छान वाटायचं इथे, खूप सुंदर. आणि खूप छान पद्धतीने त्यांनी मेंटेन केलेलं आहे महल. तर पूर्वी राजा त्यांची फॅमिली गरमी किंवा उन्हाळ्याच्या सीझनमध्ये इकडे यायचे असे बोलत होते. तर माहिती पण छान आहे आणि चारही बाजूनी ना छान म्हणजे पाणी आहे, त्यामुळे आणखीनच छान वाटायचं. नीरमहलच म्हणतात ना त्याला. तर खूप सुंदर असं महल आहे. तर तिथे तिकीट आहे थोडी. आणि हे बघा वरच्या बाजूने व्ह्यू खूप म्हणजे मी काय. आणि तिथे आजूबाजूला कमळसुद्धा आहे त्या पाण्यामध्ये. तर आणखीनच खूप सुरेख वाटत होतं. म्हणजे चारही बाजूनी बघा किती छान. हे गार्डनचा भाग. इथे संध्याकाळी पाणी वगैरे चालू होते, लाईटिंग वगैरे खूप छान. म्हणजे खूप सुंदर व्ह्यू. म्हणजे भरपूर गोष्टी तर मी शूट पण नाही करू शकली. काही ठिकाणी कॅमेरा अलाउ काही ठिकाणी नव्हता, तर त्यामुळं ते असं. आणि छान आहे, सुपारीचे झाडं वगैरे पण दिसले इथे आम्हाला, छान वाटायचे. ते छान मोठ्या मोठ्या सुपारी वगैरे छान व्ह्यू होता. म्हणजे खूप छान वाटलं इथे येऊन. चला एक दुसरं ठिकाण आम्ही दुसऱ्या दिवशी एक पॉईंट आम्ही बघितला, तो आहे भारत आणि बांगलादेश बॉर्डर. अगदी म्हणजे तिकडचे लोक आणि आपले लोक असे अगदी त्या गेटजवळ येऊन भेटतात. तर अशी ही बॉर्डर आहे त्रिपुराला, अगरतलाला. आणि इथे कोणतरी त्यांचा गेस्ट पण येणार होता आज बहुतेक, त्यामुळं खूप तयारी चालू होती. कोणतरी सिनियर ऑफिसर आणि तिथले राज्यपाल वगैरे कोणी येणार होते, असे पाहुणे होते. त्यामुळे ती खूप तयारी पण चालू होती. ती छान आम्हाला बघायला भेटली, छान वाटलं. आप सभी को आप सभी को जान के बहुत खुशी होगी कि माननीय गवर्नर साहब भी आज परेड देखेंगे। तो हमारी रिक्वेस्ट इतनी है कि जब परेड खत्म हो जाएगी एकदम उठिएगा मत, एक बारी उनको आगे जाके अपने सेरेमनीज करने दीजिएगा। उसके बाद जब वो चले जाएं फिर आप आराम से जाके अपनी पिक्चर, ठीक है, आराम से बैठिए।
नॅशनल स्टॅच्यू आहे. अँगुलर नाही तो स्टॅच्यू गव्हर्नर आहे ते, त्रिपुरा गव्हर्नर श्री रेड्डी. समोर आहे. এটা বাংলাদেশ, এই লোকগুলো সব বাংলাদেশের লোক আর এই বাংলাদেশের DDR. अशा प्रकारे आमचं त्रिपुरा झालेलं आहे. भारत बांगलादेश बॉर्डर बघून झालं आहे. छान राज्य आहे, छोटंसं राज्य आहे, खूप सुंदर आहे. लोक इथले खूप छान आहे. भारतामध्ये भरपूर असे राज्य आहे की ते आपल्याला बघण्यासारखे आहे. आणि छान वाटलं आम्हाला इथं देवीचं दर्शन करून पण छान वाटलं. अशा प्रकारे आमचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.